सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण सासवड मधील जयप्रकाश चौकातील जे हॉटेल आहे ते मोहिनी हॉटेलच्या पुढे आहोत। सासवड शहरात काही दिवसापासून वाहतुकीची समस्या भेडसावत असताना सासवड पोलीस स्टेशनकडून जे आवाहन करण्यात आलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील सेफ्टी जे मोहिनीचे व्यवस्थापक आहेत त्यांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। काय सांगाल तुम्ही, आज जे तुम्ही पार्किंग व्यवस्था केली तुम्हाला कसं वाटतं? आहे सगळं व्यवस्थित केलेलं आहे। सासवड पोलीस स्टेशनच्या अहवालाला प्रतिसाद देत आम्ही पार्किंगची सोय केलेली आहे। सगळ्या ग्राहकांनी व्यवस्थित पार्किंग करावं म्हणजे बाकीच्यांना कोणाला त्रास होणार नाहीये, रोडवरती ट्रॅफिक जामचा पण प्रॉब्लेम येणार नाही इथून पुढं। त्यामुळे आम्ही सगळं हे व्यवस्थित पार्किंग करायचं सगळ्यांना विनंती आहे असं सांगत आहे। काय साहेब काय बोलले तुम्हाला? साहेबांनी सांगितलं सगळं व्यवस्थित पार्किंग करून घ्या, गिरायकाकडून प्रत्येक ठिकाणी अडचण होणार नाही, अशी दुसऱ्यांना त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष द्या म्हणून असं सांगितलेलं आहे। ओके दादा, धन्यवाद। तुमचं नाव काय? राहुल शेट्टी। आज सासवडीतील महत्वाचं शेवटचा बस थांबा PMT स्टॉप या ठिकाणी आहोत। सासवडचे PMTचे येथील व्यवस्थापक अशोक चव्हाण आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल तुम्ही, जे ट्रॅफिकची समस्या भेडसावते आणि साहेबांनी तुम्हाला एक आवाहन केलं होतं याबद्दल तुम्ही काय कारवाई केली? नमस्कार, मी अशोक चव्हाण, PMPL व्यवस्थापक सासवड स्टँड या ठिकाणी। मी आत्ताच आपले सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोळवे साहेब येऊन गेले। त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही आत्तापासूनच या ठिकाणी जे अस्ताव्यस्त पार्किंगला लावलेल्या गाड्या आहेत त्या काढण्याची व्यवस्था लोकांना सांगून आजपासूनच सुरुवात करणार आहोत। आणि सर्व प्रवाशांना आणि गाडी मालकांना आम्ही यांच्या मार्फत असं आवाहन करतो की आजपासून या ठिकाणी कोणीही वाहन पार्किंग करू नये आणि रहदारीला अडथळा होईल असं वर्तन करू नये। जर कोणी एवढं करूनही कोणी या ठिकाणी गाड्या पार्किंग केल्या तर त्याला सासवड पोलीस स्टेशन दंडात्मक कारवाई करणार आहे। त्याला सर्वस्वी जबाबदार आपण राहा। ओके, धन्यवाद। धन्यवाद। तुम्ही जे पार्किंग व्यवस्था आजपासून गाड्या लावल्यात कालपासून सुरुवात केली, कसं काय करताय? आम्ही लोकांना सांगितले, सर्व लोकांना या ठिकाणी ज्या गाड्या लागलेल्या आहेत त्या सर्व लोकांना सांगितले की तुम्ही तुमच्या सोयीनुसार गाड्या लावा। या ठिकाणी बस स्थानक असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वाहन पार्किंग करू नये। आम्ही या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे, समोर इथे बोर्ड पण लावलेला आहे, या ठिकाणी कोणीही गाड्या पार्किंग करू नये म्हणून। ओके, धन्यवाद। धन्यवाद, थँक्यू। सासवड शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर होता, त्या दृष्टीने आपण अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। त्याचाच भाग म्हणून एक PMT जी रस्त्यावर थांबत होती त्या PMTला आगाराच्या आतमध्ये व्यवस्थित पार्किंग करणं आणि त्या ठिकाणचा U-टर्न बंद करणं, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती। तर आपण PMT व्यवस्थापक जे चव्हाण आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांना काही सूचना दिल्या होत्या आणि आपण पोलीस आणि त्यांच्या माध्यमातून काही त्या ठिकाणी योग्य सूचना दिल्या होत्या, त्या त्यांनी अत्यंत गंभीरतेने अंमलात आणून त्या ठिकाणच्या वाहतुकीची कोंडी सोडवण्यास पूर्ण मदत केलेली आहे। त्यामुळे आम्ही आमच्या वतीनं त्यांचा एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलेलं आहे। त्याचबरोबर जे आपल्या श्रीनाथ चौकाकडून बोबदेव घाटाकडे जाणारा रोड आहे त्या ठिकाणी मोहिनी हॉटेल समोर पण वाहतुकीची कोंडी येत होती, त्यांनाही अनेक वेळा सूचना दिल्या। त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी आम्ही सांगितलेल्या ठिकाणी जागा मोकळी करून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे। तर असं जे सकारात्मक नागरिक जे किंवा काही कार्यालयातील अधिकारी जर वाहतुकीच्या दृष्टीने सजग प्रतिसाद देत असतील तर त्यांचं अभिनंदन हे केलं पाहिजे, म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। नागरिकांना माझं आवाहन आहे की आपल्या शहरातली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आपण आम्हाला काही सूचना द्या, सूचना करा। आपल्या सूचना कायम स्वागतार्ह असतील आणि वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी आपण सतत कार्यरत राहणार आहोत। शहरातील जे व्यावसायिक आहेत त्यांना माझं आवाहन आहे की आपल्या दुकानासमोर जे अस्ताव्यस्त पद्धतीचं पार्किंग 4 व्हीलरचं 2 व्हीलरचं केलं जातं याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये, ते व्यवस्थित व्हावं याच्याबद्दल आपण पुढाकार घ्यावा
आम्ही त्या ठिकाणी कारवाई करतच आहोत, पण आपल्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला तर वाहतुकीचं नियोजन करणं अत्यंत सुकर आणि योग्य होईल.